येतो 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 10 मिनिटात पोहोचते जा। मी सरांना फोन करतो लागला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तू मागे बढो बाळासाहेब आंबेडकर तू मागे बढो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कैलास बोराडे यांच्यावर जो अन्याय झालेला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय मिळण्यासाठी आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। त्या आंदोलनामध्ये आदरणीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार ही संपूर्ण आंदोलन या ठिकाणी होत आहे आणि या आंदोलनामध्ये आमचे मराठवाड्याचे जिल्ह्याचे व शहराचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी आज या आंदोलनामध्ये आहे। कारण कैलास बोराडे यांच्यावर जो अन्याय झाला खऱ्या अर्थाने त्याच्यावर ज्या सहाय्याने त्याच्या डोळ्यामध्ये ते टाकण्यात आलं त्या जागेच्या वादावरून हे प्रकरण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि जागेचा जो वाद आहे खऱ्या अर्थाने त्याला न्याय मिळाला पाहिजे। एका ओबीसी कार्यकर्ता बीजेपीचा कार्यकर्ता या ठिकाणी तो एक गरीब शेतकरी कुटुंबातील आहे आणि त्याच्यावर असं अमानुषपणे जे अत्याचार होतो त्या अत्याचाराला कुठेतरी वाचा फुटले पाहिजे म्हणून हे आंदोलन या ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये करण्यात येतं। काय वाटतंय यामध्ये सरकार खास करून गृहमंत्री अपयशी ठरतायत महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात? 100% अपयशी आहे सरकार या ठिकाणी। आपण बघतो एका बाजूला एका याला न्याय दिला जातो, आजही परभणी मधल्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालेला नाहीये। तर आपण बघू शकता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या विरोधात खूप आंदोलनं करण्यात आली आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण हाताळत आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। बीडचं प्रकरण असेल परभणीचे प्रकरण असेल दोघांची तारीख सारखी आहे पण बीडच्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झाली, परभणीच्या प्रकरणात अजून पुढे जैशी ते परिस्थिती आहे। तसं बघता या दोन्ही घटनेकडे आपण चार्जशीट त्या ठिकाणी प्रशासन पोलिसांना त्या ठिकाणी पाठराखणी करण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासन गृहमंत्री या ठिकाणी करत आहेत। गृहमंत्री एका बाजूने बघतात की त्या ठिकाणी त्याचा जो मृत्यू झाला असं झाला असं त्या ठिकाणी सांगतात, परंतु जे पीएम रिपोर्ट आहे त्यामध्ये स्पष्ट आहे की त्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे। भोकरदन प्रकरणामध्ये ज्यांनी मारहाण केली ते एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या उपचाराचा खर्च उचलतात। या घटनेकडे कसं बघायचं? हे ऑलरेडी गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, त्या ठिकाणी त्यांची दहशत आहे त्या परिसरामध्ये त्या भागामध्ये म्हणून या ठिकाणी अशा गोरगरिबावर अन्याय होत आहे आणि त्याला मुख्यमंत्री असेल किंवा प्रशासन त्या ठिकाणी त्याला पाठराखीपणा करत आहे म्हणून या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध म्हणून आज या ठिकाणी आंदोलन। वंचित बहुजन आघाडीचे एक पदाधिकारी म्हणून सरकारला काय अल्टिमेट देणार? या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच आव्हान करेल तर तात्काळ त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्या बोराड्याला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांच्या माध्यमातून जो आदेश निघाल वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने जालना जिल्ह्यातील अनवा येथील धनगर समाजातील तरुण कैलास बोराडे याच्यावर जो अमानुषपणे त्याला लोखंडी सळईचे चटके देऊन त्याच्यावर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच महाराष्ट्रामधील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्थेच्या निषेधार्थ आम्ही आज या क्रांती चौकामध्ये निदर्शने करत आहोत आणि आम्ही या निदर्शनाच्या माध्यमातून गृहमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचा कार्यभार हा अत्यंत अयशस्वी झालेला आहे। ते अतिशय नाकामयाब मुख्यमंत्री आणि उपगृहमंत्री ठरलेले आहेत म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा या ठिकाणी मागत आहोत आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करत आहोत
की कैलास बोराडे असेल किंवा बीड मधील प्रकरणं असतील, या सगळ्या पीडितांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना आर्थिक मदत तात्काळ झाली पाहिजे आणि त्यांच्या उपचाराचा जो खर्च आहे तो सुद्धा शासनाने केला पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आणि यापुढे अशा घटना घडू नये म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखायची असेल तर महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्र्यांची गरज आहे, कारण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे दोन्ही एकत्र सांभाळू शकत नाही। मागच्या त्यांच्या कार्यकाळात सुद्धा आपण बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अनेक अन्य अत्याचाराच्या घटना, जातीयवादाच्या घटना या मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये होत आहेत। म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन एक स्वतंत्र गृहमंत्री नेमावा अशी आमची मागणी आहे। नारायण पाटील यांनी कैलास बोराडेंचा व्हिडिओ दाखवण्यात आला त्यामध्ये दोनदा अवस्थेत मंदिरात गेले, मंदिरात महिला होत्या, सांगितलं विषय असा आहे की जर मद्यधुंदी असेल तर शंकराच्या मंदिरामध्ये जर कोणी जात असेल तर त्याला तुम्ही पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे, त्याच्यावर पोलीस केस करायला पाहिजे। परंतु लोखंडीत तापलेल्या सळईनं एखाद्याला चटके देणं, त्याच्यावर जीवघातक प्राण हल्ला करणं हे काही कायद्याला धरून होत नाही आणि हे माणुसकीला धरून सुद्धा होत नाही। त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई जर झाली असती तर ते अधिक योग्य झालं असतं, ना की कायदा हातात घेऊन त्याच्यावरती प्राणघातक हल्ला. कैलास बोराडेनं ज्या हिंदू समाजाच्या भावना दुखलेल्या आहे, जे नंदी आहे त्याच्या बाजूला बसलेला आहे, सैन उघडलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कसं बघतं याकडे? या बाबतीमध्ये त्यांना कायदेशीर कारवाई काय जी करायची असती ती त्यांनी करायला पाहिजे होती, परंतु त्याच्यावर प्राणघातक हल्ला करायला नव्हता पाहिजे. घोषणाबाजी करता तुम्ही, मात्र एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री त्यांनी स्वतः फोन करून या घटनेचं गांभीर्य घेतलं. घटनेचं गांभीर्य एवढी घटना गंभीर होती म्हणून घेतलं का ठाकरे गटाचे मारेकरी म्हणून गंभीर घेतलं? नाही, या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतील. आम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही त्यांनी का गांभीर्याने घेतलं, परंतु आम्ही मात्र माणुसकीच्या नात्याने मात्र गांभीर्याने घेतलेला आहे. तुमची जी एक मागणी आहे हा सरकारी खर्चातून त्यांच्यावर उपचार व्हायला पाहिजे, ती जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. नाही, ती घेतली असेल, परंतु शासनाचं प्रथम कर्तव्य आहे. एकनाथ शिंदेनी वैयक्तिक जर घेतली असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करतो, परंतु प्रथम कर्तव्य हे शासनाचं आहे. काय म्हणलं? वंचित जागा झालाय, ओबीसी जागा नाही झाला अजून. नाही, वंचित जागा ओबीसी सुद्धा जागा झालेला आहे आणि इथून पुढे तुम्हाला सुद्धा हे दिसतील, कारण की या शासनाच्या काळामध्ये, बीजेपीच्या शासनाच्या काळामध्ये वारंवार वंचितांवर आणि ओबीसींवर आणि बहुजनांवर अन्याय करण्याचाच कार्यक्रम हे करत असतात. जितेंद्र शिरसाट, मराठवाडा विभागीय कार्यक्रम प्रमुख.